इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेत। पुणे सोलापूर महामार्गावरती टायर पेटवून त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। पोलीस स्थानकासमोर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले आहे। तरुणीच्या अपहरण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। तरुणीच्या अपहरण प्रकरणी सकल हिंदू समाजाकडून भिगवण बंदची हाक दिली गेली आहे। तर आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी मोर्चाही निघेल। इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे। 17 फेब्रुवारीला दुपारी जवळपास 4 वाजताच्या सुमारास आनंदा हॉटेलच्या पाठीमागील परिसरातून तरुणी, तिची आई आणि तिचा भाऊ असे तिघही घराकडे जात असताना 2 संशयितांनी त्यांना अडवलं। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। बालाजी, सध्याची काय परिस्थिती आहे? आंदोलनाची तयारी कितपत झाली आहे? कस्तुरी, नक्कीच सकल हिंदू समाजाने जे आहेत हे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आता मी भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे, जिथं काल संध्याकाळी रात्रीच्या वेळी सगळा हा गोंधळ पाहायला मिळालेला होता। या तरुणाच्या अपहरण प्रकरणी आज जो आहे तो हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर आमदार जगताप जे राष्ट्रवादीचे नगरचे आमदार आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत। मात्र या सगळ्या मोर्चाला जे आहे ते पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळते, कारण पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आज सकाळपासून भिगवण शहरामध्ये भिगवण पोलीस स्टेशन असेल, भिगवण बसस्टँड असेल, बाजारपेठ असेल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुद्धा सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 जातीय धर्मामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये, कुठलीही परिस्थिती गंभीर होऊ नये याची दक्षता घेण्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठीची ही सगळी तयारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। मात्र आणखी तरी सध्या जी आहे ते भिगवण शहरात शांतता पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सगळे पोलीस अधिकारी ही सगळी कायदा सुव्यवस्थेची पाहणी करतायत। नेमकं काय या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पोलीस कशा पद्धतीने या मोर्चाला सामोरे जातात ते पाहावं लागेल। मात्र हिंदू समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि हिंदू समाजाच्या या आक्रमकतेमुळे जो आहे ते पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो शहरात वाढवण्यात आलेला आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जगताप या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याने पोलिसांवर मोठा दबाव आहे, कारण यातले सगळे आरोपी जे आहेत ते आणखी सापडलेले नाहीत आणि या मुलीचं जे अपहरण करण्यात आले त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे आणि या सगळ्या अपयशाचा परिणाम म्हणून आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास भिगवणमध्ये हा हिंदू जन तुम्हाला थोडं थांबवते बालाजी, आपल्या बरोबर थेट गोपीचंद पडळकरजी जोडले गेलेले आहेत। पडळकरजी, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत। आज तुम्ही मोर्चा काढण्यावर ठाम आहात, पोलिसांकडून परवानगी तुम्हाला मिळालेली नाहीये। पोलिसांनी परवानगी नाकारण्यापेक्षा मुलगी शोधून आणून दिली पाहिजे। मुलगी शोधून आणून दिली असती तर मोर्चा काढायची गरजच नव्हती। भर बाजारपेठेतून त्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलगी घेऊन चालले, ते काय मोगलाई लागले काय? त्यामुळे आज जन आक्रोश मोर्चा होणार आहे। त्या जन आक्रोश मोर्चाला मी 3:30 वाजता भिगवण येथे हजर राहणार आहे। बरं पडळकरजी, तुम्ही त्यांच्या कुटुंबियांशी काही संवाद साधला आणि त्यानंतर एकूण घटनाक्रम तुमच्या काय निदर्शनास आला? हे कालपासून या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वांच्या बाजारामध्ये हे सगळे आले होते काही खरेदी करण्याच्या निमित्तानं आणि तिथं हे जिहादी प्रवृत्तीची मुलं येऊन त्या मुलीला उचलून घेऊन जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत। त्यांच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणीची पूड टाकलेली आहे भर बाजारपेठेमध्ये। तर ही बाब अतिशय गंभीर आहे। सर्व लोक आता या सगळ्या बाबीवर चिडून आहेत। आज दुपारी 3:30 वाजता मोर्चाचं आयोजन केलंय, आम्ही सगळे जातोय। बरं पडळकरजी, खरं तर सरकार तुमचंच आहे आणि हे प्रकरण गंभीर आहे, मात्र या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी काही बातचीत केली आहे का? हो, त्यांच्या कानावर हे प्रकरण टाकलंय। बरं, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया की कारवाईचा वेग कुठपर्यंत आलेला आहे? त्यांनी सूचना दिलेली आहे पोलीस प्रशासनाला। पोलिसांकडून तपास कुठपर्यंत पोहोचलाय तुम्हाला काही माहिती आहे? पोलीस प्रयत्न करतायत, नक्की काहीतरी आज त्याचा सुगावा लागेल। बरं, हे तरुणीचं जे अपहरण झालेलं आहे त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडून कोणावर संशय व्यक्त केला जातोय का? तुम्हाला काही त्यांच्या नावं दिली त्यांची? बरं, आणि ते आता त्यांचा काही मागोवा लागलेला आहे पोलिसांना? किती तासांपासून ते फरार आहेत?
अजून काही तपास नाही, पण आज आता बघतो गेल्यावर काय होतं. बरं, तुम्ही आज जे आंदोलन करणार आहे तर त्याची रूपरेषा कशी असेल गोपीचंदची? तर सगळा हिंदू समाज 3:30 वाजता तिथं जमा होणार आहे. मग तिथून मोर्चाचं आता रूट मला माहित नाही, तिथली मुलं सांगतील रूट. बरं, तुमच्या बरोबर संग्राम जगताप पण उपस्थित असतील का? हा, ते पण आहे. बरं, धन्यवाद गोपीचंदजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया मांडली त्यासाठी. तरुणीच्या अपहरण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इंदापूरमधल्या भिगवणमध्ये आज बंदची हाक दिली गेलेली आहे. सकल हिंदू समाज या अपहरण प्रकरणी आक्रमक झाला आणि दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात, यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाईल.